वेलकम स्टुडंट्स. आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 सिक्वेन्स अँड सिरीजचा पाहतोय आणि त्यामध्ये शेवटचे हार्डली 3-4 आपले क्वेश्चन्स आता राहिलेले आहेत. ठीक आहे. माझ्या मते लास्ट क्वेश्चन मी जो एक्सप्लेन केला तो 29th असेल. आता आपण 30 पासून पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 30 पासून पुढे बघा. इफ PQRS 30th क्वेश्चन काय दिला आहे. इफ PQRS आर इन GP, if PQRS are in GP, then show that P square plus Q square plus R square into bracket Q square plus R square plus S square is equal to PQ plus QR plus RS चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सोपा आहे. आपण क्वेश्चन सोपा आहे बघा. काय दिले तुम्हाला तर PQRS are in GP असे दिले बघा. PQRS are in GP असं तुम्हाला दिले. ठीक आहे. मग आपण जीपी चे जनरली टर्म कसे असतात सांगा. जीपी म्हणजे पहिली टर्म असते ए, पुढची टर्म असते AR, पुढची टर्म असते AR स्क्वेअर. तर जीपी चा फॉर्म कसा असतो बघा. द टर्म्स इन जीपी आर काय काय असतात सांगा. पहिली टर्म ए असते, मग काय असते AR. आता मी असे कॅपिटल काय घेत चाललोय तर याच्यात एक ऑलरेडी आर आलाय बघा. इथं तो आर आणि यातला कॉमन रेशो कन्फ्यूज होणे म्हणून हे कॅपिटल ए AR, मग AR स्क्वेअर, AR क्यूब एटसेट्रा असं करत करत A into R⁻n - 1 पर्यंत आपण जातो. मग हे जे तुमचे 4 टर्म्स जीपी मध्ये आहेत त्यातली फर्स्ट टर्म म्हणजे A असणार आहे. थोडक्यात P म्हणजे काय. थोडक्यात P तर ही टर्म म्हणजे A असणार आहे बघा. A. मग Q म्हणजे कोण सांगा. Q म्हणजे कोण तर AR. त्यानंतर R म्हणून आता कळलं का. R म्हणजे मग असं R परत आलं असतं त्याच्यामध्ये. हा R म्हणजे थर्ड टर्म. R म्हणजे इथली थर्ड टर्म कोण सांगा AR स्क्वेअर. आणि S म्हणजे यातली फोर्थ टर्म कोण सांगा AR क्यूब. हे एवढं तुम्हाला कळलं की झालं. आता जे तुम्हाला शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट विचारलंय त्याची आता मी LHS लिहिणार आहे. LHS फक्त इंडायसेस व्यवस्थित करायला पाहिजे बस, बाकी काही नाही. हा काय प्रूव्ह करायचं बघा LHS मध्ये. हा ब्रॅकेट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस R स्क्वेअर, P square plus Q square plus R square into bracket Q square plus R square plus S square, Q square plus R square plus S square. ही तुमची LHS आहे. आता मला एक एक टर्मचा स्क्वेअर सांगा बघा. हे बघा ब्रॅकेट P चा स्क्वेअर म्हणजे बघा हा P चा स्क्वेअर म्हणजे A चा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस आता Q चा स्क्वेअर म्हणजे बघा इथे AR चा स्क्वेअर. Q चा स्क्वेअर म्हणजे AR चा म्हणजे A स्क्वेअर R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. आता इथे बघा R स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर नीट लक्षात आहे. याचा स्क्वेअर A चा स्क्वेअर A स्क्वेअर होईल आणि मुळातच R स्क्वेअर आहे त्याचा परत स्क्वेअर केला की R⁴ होतील. R⁴ इनटू ब्रॅकेट. चला परत आता पुढे बघा Q स्क्वेअर म्हणजे इथे बघा Q स्क्वेअर A स्क्वेअर R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर A स्क्वेअर R⁴ प्लस S चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर A स्क्वेअर R⁶ हे बघा याचा स्क्वेअर बघा A स्क्वेअर R⁶. या पहिल्या ब्रॅकेट मधनं आपण A स्क्वेअर कॉमन काढणार आहोत. 1 प्लस R स्क्वेअर प्लस R⁴. पुढच्या ब्रॅकेट मधनं A स्क्वेअर तर कॉमन काढणारच, शिवाय R स्क्वेअर पण कॉमन काढणार आहे. सगळ्यात R स्क्वेअर कॉमन काढणार आहे. मग यातले A स्क्वेअर R स्क्वेअर सगळेच कॉमन मध्ये गेले, 1 राहिले. A स्क्वेअर गेले, R⁴ आहेत त्यातले A स्क्वेअर कॉमन काढले, सॉरी R स्क्वेअर, तर R स्क्वेअर शिल्लक आहे. R⁶ आहेत त्यातले R स्क्वेअर कॉमन काढले म्हणजे R⁴ शिल्लक राहतात. हे बऱ्याच जणांना कळत नाही. कॉमन काढायचं म्हणजे डिवाइड करायचं असतं. डिवाइड आणि डिवाइड केलं की पॉवर सबट्रॅक्ट. 6 मधनं 2 गेले, 4 राहिले लक्षात. आणि नाही तर जर ब्रॅकेट ओपन करून बघा ते मल्टिप्लाय झाले की ते पॉवर ऍड होतात. पॉवर ऍड म्हणजे 4 + 2 6 येतात. हे कळायला पाहिजे. आता हे सगळंच मल्टिप्लिकेशन आहे बघा. हे A स्क्वेअर आणि इंटू A स्क्वेअर A⁴ झाले. हे R स्क्वेअर आहे तसे झाले.
आता तुम्ही ऑब्झर्व करा, हे ब्रॅकेट सेम ब्रॅकेट दोनदा आले का बघा, सेम ब्रॅकेट दोन वेळा आले का बघा, म्हणजे 1 प्लस आर स्क्वेअर प्लस आर रेस टू 4 चा देखील काय झाला ब्रॅकेट स्क्वेअर. हे झाले तुमची लेफ्ट हँड साइड LHS. आता तुम्ही ऍक्च्युअली खाली लिहायचंय, खाली लाईन गॅप ठेवून मी या साइडला लिहितो. हा RHS काय बघा, काय दिले तुम्हाला तिथे वारचा बदल, PQ प्लस QR प्लस RS चा ब्रॅकेट स्क्वेअर. RHS PQ QR RS या सगळ्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात मला सांगा PQ म्हणजे P आणि Q चं मल्टिप्लिकेशन. हे बघा इथं बघा, P आणि Q चं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय सांगा, A इंटू AR प्लस QR. सांगा Q आणि R इथे बघा, AR इंटू AR स्क्वेअर RS. हे बघा R आणि S, AR स्क्वेअर इंटू AR क्यूब. आणि या सगळ्याचा परत काय सांगा इथं ब्रॅकेट स्क्वेअर. A इंटू A स्क्वेअर R प्लस A इंटू A स्क्वेअर R क्यूब, ह्याचं मल्टिप्लिकेशन R क्यूब झाले, प्लस A इंटू A स्क्वेअर R रेस टू 5, 3 प्लस 2 5 झाले, 3 प्लस 2 5. आणि या सगळ्याचा पुन्हा काय सांगा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता A स्क्वेअर सगळ्यात कॉमन आहे, ठीक आहे. R ह्याच्यात पण आहे, म्हणजे R पण कॉमन. मग उरले कोण, यातलं कोण उरले, A स्क्वेअर गेले, R गेले, 1 राहिले. A स्क्वेअर गेले, R क्यूब आहे त्यातले R गेले, मग R स्क्वेअर शिल्लक राहिले. A स्क्वेअर तर ऑलरेडी गेले, R रेस टू 5 मधले R गेले, म्हणजे R रेस टू 4 शिल्लक राहिले. आणि या सगळ्याचा परत काय सांगा ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा स्क्वेअर प्रत्येकाचा करा, याचा करा, याचा करा आणि या ब्रॅकेटचा करा. म्हणजे काय झालं सांगा, A रेस टू 4, कारण ऑलरेडी स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर, A रेस टू 4, हा R आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे R स्क्वेअर. आणि ह्या ब्रॅकेटचा परत स्क्वेअर म्हणजे 1 प्लस R स्क्वेअर प्लस R रेस टू 4 चा स्क्वेअर. ही झाली तुमची RHS. आता चेक करा LHS RHS सेम आलेत का बघून घ्या. A रेस टू 4 आहे, R स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचे टर्म सेम आहेत का बघा, 1 प्लस R स्क्वेअर प्लस R रेस टू 4 आहे, स्क्वेअर आहे. Thus LHS equals RHS. Therefore LHS equals RHS. सोपा आहे खूप, फक्त इंडायसेस जमले पाहिजे बस, बाकी काही नाही. ओके, ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, 31st क्वेश्चन बघा काय दिलं तुम्हाला. PQRS are in GP. PQRS are in GP आणि प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट ब्रॅकेट मध्ये P रेस टू N प्लस Q रेस टू N, Q रेस टू N प्लस R रेस टू N, R रेस टू N प्लस S रेस टू N आर ऑल्सो इन GP. हे प्रूव्ह करा म्हणले तुम्हाला. पहिली गोष्ट तुम्हाला 4 टर्म्स त्यांनी काय दिले सांगा जीपी मध्ये दिले. कोणते कोणते सांगा, PQRS आर इन जीपी. मग आता आपण नेहमी सारखं काय म्हणूया, टर्म्स ऑफ जीपी कसे असतात सांगा. तर AR ही स्टेप द्यायची, तुम्ही लिहिली तरी चालेल, आता डायरेक्ट केलं तरी चालेल. सांगा पहिली टर्म P म्हणजे कोण असतं का, पहिली टर्म P म्हणजे कोण असते, A असते. A जस्ट मगाशी दाखवलं बघा मागच्या क्वेश्चन मध्ये. हा त्याच्यानंतर Q ही टर्म कोण असते सांगा, AR. त्याच्यानंतर R ही टर्म कोण असते सांगा, AR स्क्वेअर. आणि S ही टर्म काय असते सांगा, S ही टर्म AR रेस टू 3 किंवा AR क्यूब. पहिल्यांदा लिहायचं PQRS and GP. मग द टर्म्स ऑफ GP आर, मी वाटलं तर लिहितो म्हणजे तुम्हाला काही जणांना कळत नसेल. द टर्म्स ऑफ GP आर, हा कसे असतात सांगा, AR स्क्वेअर, AR क्यूब एटसेट्रा. मग त्यातली पहिली टर्म म्हणजे P म्हणजे A, दुसरी टर्म Q म्हणजे AR, तिसरी टर्म असं हे लिहिलं. आता हे झालं.
मग तुम्हाला काय विचारले त्यांनी, प्रूव्ह दॅट काय विचारले सांगा बघा. वी हॅव टू प्रूव्ह दॅट, वी हॅव टू प्रूव्ह दॅट, हा काय प्रूव्ह करायचं आहे की इथे 4 ब्रॅकेट दिलेत बघा तुम्हाला, कोणते तरी 4 ब्रॅकेट, 3 ब्रॅकेट आहेत. p रेस टू n प्लस q रेस टू n, q रेस टू n प्लस r रेस टू n, r रेस टू n प्लस s रेस टू n, r इन gp, r इन gp हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे 3 टर्म्स जीपी मध्ये ते प्रूव्ह करायचं. आता मग मी काय करणार आहे, हा मी याचा आणि याचा रेशो पहिले कॅल्क्युलेट करणार आहे. याचा आणि याचा रेशो तो किती येतो पाहणार, मग याचा आणि याचा रेशो कॅल्क्युलेट करा, तो किती येतो पाहणार. जर या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो जर सेम आला तर ते जीपी मध्ये, आणि नाही आला तर दे आर नॉट इन जीपी. बघा कन्सिडर हा रेशो घेऊया, q रेस टू n प्लस r रेस टू n अपॉन p रेस टू n प्लस q रेस टू n. बघूया हा रेशो काय आहे. चला सांगा q म्हणजे काय, q नुसतं q बघा, ar रेस टू काय सांगा n प्लस r म्हणजे काय, बघ इथं लक्ष द्यायचं, ar स्क्वेअर रेस टू n डिवायडेड बाय सांगा खाली p रेस टू n, p म्हणजे कोण a रेस टू n, ठीक आहे, प्लस q रेस टू n म्हणजे ar रेस टू n, ठीक आहे. आता सगळ्यांचे पॉवर सेपरेट केले, a रेस टू n r रेस टू n प्लस a रेस टू n r रेस टू 2n. हे नीट बघा, 2 into n 2n झाले. a रेस टू n इंडायसेस फार चांगले आले पाहिजेत जीपी साठी. a रेस टू n प्लस a रेस टू n r रेस टू n. न्यूमरेटर मध्ये पहिले a रेस टू n कॉमन काढा, r रेस टू n पण आहेत पण आधी मी सांगतो तेवढे कॉमन काढा. a रेस टू n मग राहिले काय, r रेस टू n प्लस r रेस टू ट्वाइस n अपॉन खाली a रेस टू n कॉमन काढा, 1 प्लस r रेस टू n. a रेस टू n कॅन्सल करा इज इक्वल टू, आता r रेस टू n कॉमन काढा म्हणजे स्टेप कळेल. त्यातले r रेस टू n कॉमन काढले, 1 प्लस हे इथं चुकतात बघा, हे चुकतात. r रेस टू ट्वाइस आहेत ना, त्यातनं r रेस टू n कॉमन काढले की डिवाइड करायचं म्हणजे सबट्रॅक्ट करायचं. या पॉवर मधून ही पॉवर सबट्रॅक्ट करायची, 2n मधून n मायनस केले की n येतं n. आणि तुम्ही काम करा, ओपन करून बघा, याने याला मल्टिप्लाय केले की पॉवर ऍड होतं, मग n प्लस n ट्वाइस n होतं. म्हणून सांगतो की इंडायसेस फार चांगले यायला पाहिजे, रोज सांगतो मी तुम्हाला. r रेस टू n डिनॉमिनेटर हे ब्रॅकेट कॅन्सल झालं, म्हणजे या दोघांचा रेशो काय आला सांगा, इज इक्वल टू काय आला सांगा, r रेस टू n. आणि एलएचएस मध्ये लिहून घ्यायचं काय, तर q रेस टू n प्लस r रेस टू n अपॉन p रेस टू n प्लस q रेस टू n. हा रेशो किती आला, तर तो r रेस टू n आला, इज इक्वल टू r रेस टू n आला. ठीक आहे, म्हणजे आता या दोघांचा रेशो घेऊन पाहिला, आता या दोघांचा घ्यायचा आपल्याला, या दोघांचा रेशो पाहिजे आपल्याला. पुन्हा कन्सिडर ही टर्म अपॉन ही टर्म, r रेस टू n प्लस s रेस टू n अपॉन q रेस टू n प्लस r रेस टू n. हा रेशो पाहिजे. चला पहिले r म्हणजे इथं वर बघा काय आहे, ar स्क्वेअर रेस टू n प्लस s म्हणजे ar क्यूब रेस टू n अपॉन q रेस टू n. इथं बघायचं q रेस टू n, q म्हणजे कोण, ar रेस टू n प्लस काय सांगा शेजारी r रेस टू n. r म्हणजे वर बघायचं ar स्क्वेअर रेस टू n.
हे पहिल्यांदा आपण काय केले, सगळे नंबर्स रिप्लेस केले. आता सगळ्यांच्या पॉवर सेपरेट करायचे. बघा a रेस टू n इंटू r रेस टू ट्वाइस n प्लस a रेस टू n इंटू r रेस टू 3n. लॉज ऑफ इंडायसेस पाठ करा. अपॉन a रेस टू n इंटू r रेस टू n प्लस a रेस टू n इंटू r रेस टू 2n. सगळ्यात आधी फक्त a रेस टू n कॉमन काढा न्यूमरेटर मधून. बाकी काही बघू नका, नाहीतर मग कळत नाही. r रेस टू 2n प्लस r रेस टू 3n अपॉन खाली पण a रेस टू n कॉमन काढा. r रेस टू n प्लस r रेस टू 2n. a रेस टू n पहिल्या आधी कॅन्सल करून घ्या. आता न्यूमरेटर मध्ये r रेस टू 2n कॉमन काढा. हे तर सगळेच गेले 1. यातला एक r रेस टू n शिल्लक राहणार, कारण याला डिवाइड करायचं म्हणजे हे पॉवर सबट्रॅक्ट करायचे असतात. मग 3n मधनं 2n गेले 1n राहतात. नाही कळलं तर ब्रॅकेट ओपन करून बघा. ह्याने याला मल्टिप्लाय केले, आले का बघा r रेस टू 2n. ह्याने याला मल्टिप्लाय केल्यावर त्याचे पॉवर साइड होणार किती सांगा. मग 2n आणि 1n मिळून 3n होणार. साधा विचार. हा खाली r रेस टू n कॉमन काढा. यातला काय राहणार 1 प्लस यातला काय राहणार r रेस टू n. आता मी तुम्हाला सांगितलं कसं चेक करायचं, बरोबर आहे. हे ब्रॅकेट सगळं कॅन्सल झालं. आता वरती r रेस टू 2n आहे, खाली r रेस टू n आहे. डिव्हिजन केले की परत पॉवर सबट्रॅक्ट होता. इंडायसेसचे रूल यायला पाहिजे. डिव्हिजन केले की पॉवर सबट्रॅक्ट. पण 2n मधनं n गेले, काय झाले सांगा, r रेस टू n शिल्लक राहिली r रेस टू n. आणि एलएचएस मध्ये r रेस टू n प्लस s रेस टू n अपॉन q रेस टू n प्लस r रेस टू n. म्हणजे आपण पहिल्यांदा या दोघांचा रेशो पाहिला तो r रेस टू n आला. त्यानंतर या दोघांचा रेशो पाहिला तोही r रेस टू n आला. ते दोन्ही रेशो सेम आले. याचा अर्थ काय झाला सांगा, हे तीन टर्म्स काय असले पाहिजे तर ते जीपी मध्ये असले पाहिजे. मग खाली एक लाईन द्यायची. आता माझ्याकडे जागा नाहीये, पण मी नुसती डिक्टेट करतो, लक्ष द्या. सिन्स द रेशो ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज द सेम गिवन टर्म्स, म्हणजे हे ब्रॅकेट्स आर इन जीपी असलेच. दीज ब्रॅकेट्स आर इन जीपी. असं पुढे कंटिन्यू करायचं. लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 32 काय म्हणले बघा. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ x रेस टू 6 इन द एक्सपांशन ऑफ e रेस टू 2x यूजिंग series expansion. Find the coefficient of x raised to 6 in the expansion of e raised to 2x using series expansion. आता खरं तर हा प्रॉब्लेम असा आहे की हा आपला इमिजिएट नेक्स्ट तो थर्ड चॅप्टर आहे ना, परम्युटेशन कॉम्बिनेशन, खूप मोठा आहे आणि खूप अवघड लेसन आहे हा. पण तर हा चॅप्टर तुम्हाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हे सेरीज मध्ये काही फॅक्टोरियल नोटेशन वगैरे जे आहे तुम्हाला ते कळत नाही. पण एकच क्वेश्चन असा आहे की जो पुढच्या लेसनशी रिलेटेड आहे, म्हणून त्याचं मी तुम्हाला सोल्युशन आता लिहून दाखवतो. तुम्ही ते नुसतं आहे तसं वहीत लिहून ठेवा आणि ज्यावेळेस आपला पुढचा चॅप्टर होईल, म्हणजे हा थर्ड चॅप्टर होईल, तेव्हा तुम्हाला ते फॅक्टोरियल नोटेशन वगैरे सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. मागच्या बाजूला आहे पेज नंबर 40 वरती आहे. पेज नंबर 40 तिथं तुम्हाला पॉवर सिरीज नावाचं एक हेडिंग मिळालं का बघा. पॉवर सिरीज, सम एक्झाम्पल्स ऑफ पॉवर सिरीज आर असं म्हटलेलं आहे बघा. e raised to x is equal to 1 plus x upon 1 factorial plus x square upon 2 factorial plus x cube upon 3 factorial. मिळाले x raised to 4 upon ते एक्सक्लेमेशनचं मार्क आहे ना, त्याला म्हणायचं फॅक्टोरियल नोटेशन. लक्षात आलं? त्याला काय म्हणायचं फॅक्टोरियल नोटेशन. त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला. आणि क्वेश्चन कडे आता आपल्या फाइंड द कोएफिशिएंट ऑफ x raised to 6 in the expansion of e raised to 2x. त्यांनी देताना इथे e raised to x दिले आणि इथे विचारले तुम्हाला e raised to 2x. ठीक आहे, बघा कसं लिहितोय बघा. लक्ष द्या. पहिल्यांदा तुम्ही मागच्या पेजवर सगळ्यांनी बघा. पहिल्यांदा मागच्या पेजवर बघा सगळ्यांनी. नंबर काय आपला आता 32 आहे ना. 31 का 32 काय नंबर आहे आपला? हा 32.
ई रेस टू एक्स एक्सपान्शन तुम्हाला तरी काय दिलेलं आहे असं आहे. हे पाठ असलं पाहिजे खरं तर, पण अजून फर्स्ट टाइम तुम्ही पाहताय बघून घ्या. तिथं 1 प्लस एक्स अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल एक्स रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल एक्स रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल प्लस एक्स रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल. सर इतक्या पुढेपर्यंत काय केला तर आपल्या क्वेश्चनवर लक्ष आहे माझं. एक्स रेस टू 6 चा तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, एक्स रेस टू 6 चा कोइफिशियंट विचारलाय इन द एक्सपान्शन ऑफ ई रेस टू 2x विचारलाय. हा ऍक्च्युअली हे जे एक्सपान्शन आहे ते ई रेस टू काय सांगा, हे ई रेस टू x आहे. आता ह्याच्यावरनं विचार करा की ई रेस टू 2x चं एक्सपान्शन कसं असेल. काय झालंय विचार करा, x च्या जागी 2x आलेत, फक्त एवढा विचार करायचा. मग इकडे सगळीकडे x जागी 2x करायचं. काय करायचं, x च्या जागी 2x करून घ्यायचं सगळीकडे. बघा 1 प्लस 2x अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस 2x चा ब्रॅकेट क्यूब हे बघा अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस 2x रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल प्लस 2x रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल and 2x raised to 6 upon 6 factorial plus dash dash dash. आता आपल्या प्रश्नात बघा त्यांनी काय विचारले तुम्हाला. क्वेश्चन मध्ये काय विचारले, फाइंड द कोइफिशियंट ऑफ x raised to 6 in the expansion of हे. आता या एक्सपान्शन मध्ये x raised to 6 चा पार्ट इथे आहे बघा, x raised to 6 चा पार्ट इथे आहे. मग त्याचा तुम्हाला कोइफिशियंट पाहिजे, मग आता मी त्यातली पहिल्यांदा ही जी टर्म आहे ना, ही टर्म ही पहिल्यांदा सेपरेट टर्म देतो मी. आपण बघा कन्सिडर काय सांगा 2x ब्रॅकेट रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर दिस इज इक्वल टू बघा हे 2 रेस टू 6 सेपरेट झाले, 2 रेस टू 6 into x raised to 6 upon 6 फॅक्टोरियल. मग आता मला सांगा यामध्ये x raised to 6 ला जो कोइफिशियंट आलाय म्हणजे त्याला जोडून आलाय तो हा पार्ट आहे बघा, हा पार्ट. मग therefore खाली कोइफिशियंट ऑफ x raised to 6 is equal to काय आहे सांगा तो 2 raised to 6 upon 6 फॅक्टोरियल. आता हे 2 रेस टू 6 चा अर्थ काय, तर 2 into 2 into 2 into 2 into 2 असे 6 वेळा असतात. 1 2 3 4 5 6 आणि 6 फॅक्टोरियलचा अर्थ आता हे तुम्ही नेक्स्ट लेसन मध्ये शिकणार आहात. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 या नंबरला कमी कमी करत आणायचं, 1 पर्यंत न्यायचं. तर 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 ह्याला म्हणतात 6 फॅक्टोरियल. आता थोडंफार कॅन्सलेशन वगैरे करायचं. बघा हा 2 याच्याशी कॅन्सल झाला. आता 2 2 जा 4 हे 4 आहेत आणि हे 4 कॅन्सल झाले. आता यातला 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. आता काहीही कॅन्सल व्हायला चान्स नाहीये. वर राहिले 2 2 जा 4 आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिले आता हे बघा 5 3 आणि 3 म्हणजे 5 3 जा 15 आणि 15 3 जा 45. फायनल आन्सर पुन्हा लिहायचं, कोइफिशियंट ऑफ x रेस टू 6 इज 4 अपॉन 45. याचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकलेलं आहे. नवीन टेक्स्टबुक मध्ये मला करेक्शन वगैरे काही माहित नाही, पण हे टेक्स्टबुकशी आन्सर तुमचं मॅच होत नाही, पण आपलं आन्सर जे आहे ते बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन, हे शेवटच्या दोघांचेही आन्सर चुकले पुस्तकात, शेवटच्या दोघांचेही आन्सर्स तुमचे चुकलेले आहेत. ओके, आता हे झाल्यानंतर आपण 33rd क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला, लास्ट क्वेश्चन बघायचं.
नाउ लास्ट क्वेश्चन बघा. फाइंड द सम ऑफ इनफायनाइट टर्म्स. फाइंड द सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ दिस सिरीज. काय सिरीज आहे बघा. 1 + 4/5 + 7/25 + 10/125 + डॅश 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 अप टू 625. लक्षात आलं? अप टू 625. ह्याची तुम्हाला इन्फिनिटी पर्यंतची टोटल विचारली आहे. सम टू इन्फिनिटी पर्यंत टोटल विचारली तुम्हाला. हे असं अप टू इन्फिनिटी. आता पहिल्यांदा मी हा सिक्वेन्स लिहितोय कसं बघा. हा जो नंबर आहे की हा तो नंबर मी लिहिताना 2 शेड वापरतो म्हणजे तुम्हाला लवकर समजावं यासाठी बरं का. हे बघा. 1 into 1, ठीक है. 1 into 1 plus 4 into 1/5 plus 7 into 1/25 plus 10 into 1/125 plus 13 into 1/625. जे काय असेल ते अप टू इन्फिनिटी पर्यंत. आता मला सांगा यामध्ये ब्लू कलरचे जे नंबर आहेत ते इथे बघा. हियर 1 4 7 10 13 आर इन एपी. चेक करा बरं डिफरन्स आहे का डिफरन्स. हे नंबर्स एपी मध्ये की जिथं फर्स्ट टर्म सांगा काय आहे. एपी मधली फर्स्ट टर्म काय आहे तुमच्याकडे 1 आहे 1. आणि कॉमन रेशो काय आहे सांगा. सॉरी कॉमन डिफरन्स. सॉरी कॉमन डिफरन्स काय आहे सांगा. कॉमन डिफरन्स तो ते बघा 4 मधनं 1 गेले. सगळीकडे कॉमन डिफरन्स 3 आहे. म्हणजे A1 आहे आणि कॉमन डिफरन्स किती आहे 3 आहे. आता रेड कलरचे सगळे नंबर बघा बरं. रेड कलरचे 1 1/5 1/25 1/125 1/625 आर इन जीपी. हे एक सिक्वेन्स एपी मध्ये दुसरा सिक्वेन्स जीपी मध्ये की ज्याची फर्स्ट टर्म ए आहे त्याचा काही आपल्याला उपयोग नसतो. कॉमन रेशो मात्र लागतो आपल्याला की आर इन एपी. आणि आर किती आहे सांगा. आर कॉमन रेशो हे बघा. याला ह्याने डिवाइड करा याला ह्याने डिवाइड करा. कॉमन रेशो 1/5 आहे. दॅट इज mod of r is less than 1. मग एपी आणि जीपी यांचं जर कॉम्बिनेशन असेल एपी आणि जीपी यांचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्या सिक्वेन्सला म्हणतात एजीपी सिक्वेन्स. अरिथमेटिको ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. therefore above sequence is an AGP whose sum to infinity is given by sum to infinity is given by. आता हा फॉर्म्युला तुम्हाला आठवत का बघा. a upon 1 minus r असा तो फॉर्म्युला आहे. a upon 1 minus r plus dr upon 1 minus r raised to n असा तो फॉर्म्युला आहे. r raised to 2 सॉरी असा फॉर्म्युला आहे. कुठे आहे तुम्हाला दाखवतो मी. तो फॉर्म्युला कुठे आहे तुम्हाला तुमच्या पुस्तकात दाखवतो. या मागे पेज नंबर 38 वर या. पेज नंबर 38. पेज नंबर 38. सॉल्व्ड एक्झाम्पल मिळाले. सॉल्व्ड एक्झाम्पल त्याच्या बरोबर वरची लाईन वाचा. नोट दॅट sum to infinity of GP is given by AGP. sorry sum to infinity of AGP is given by AGP म्हणजे arithmetical geometric progression. काय फॉर्म्युला सांगा. a upon 1 minus r plus dr upon 1 minus r raised to 2 किंवा ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला. चला sum to infinity a upon 1 minus r मिळालं का बघा. प्लस फॉर्म्युला तुम्ही वाचून घ्या तिथं. प्लस dr upon 1 minus r चा ब्रॅकेट स्क्वेअर. बस आता सगळे नंबर रिप्लेस करा. सांगा a किती आहे बघा. a म्हणजे आपलं एपी मध्ये 1 अपॉन 1 मायनस r कॉमन रेशो 1/5 प्लस dr. आता
आता मला सांगा डी आणि आर चं मल्टिप्लिकेशन इथंच बघा, डी इंटू आर किती सांगा, 3/5 अपॉन 1 मायनस 1/5 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मधनं 1/5 गेले म्हणजे 4/5 राहतात, प्लस हे 3/5 ॲज इट इज अपॉन ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4/5 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे कंटिन्यू करतो मी. एस इज इक्वल टू, आता हे 4/5 उलटे होतात म्हणजे 5/4 होतात, 5/4 प्लस प्लस हे 3/5 ॲज इट इज अपॉन 16/25 16/25 इज इक्वल टू 5/4 प्लस 3/5 ला याच्या रेसिप्रोकल मल्टिप्लाय करायचं. 5 1 5 5 5 25 म्हणजे 5/4 ॲज इट इज, 3 5 15 आणि खाली 16. आता डिनॉमिनेटर सेम करायचे असतील तर इथं खाली वर 4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे आपल्याला. 4 न दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग वर 4 न मल्टिप्लाय केले 20, त्याला 4 न मल्टिप्लाय, त्याला पण 4 म्हणजे 16 प्लस हे पुढचे 15 ॲज इट इज. आणि आता कॉमन डिनॉमिनेटर काय झालं सांगा, 16. काय केलं कळलं ना, हे खाली वर 4 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 16 सेम झाले, त्याला मल्टिप्लाय केलं क्लिअर आहे, 20 प्लस 15. फायनल आन्सर एस इज इक्वल टू 35/16 हे झाली सम टू इन्फिनिटी. आणि माझ्या मते याचंही टेक्स्टबुकचं आन्सर तुमचं मॅच होत नाही, पण आपला आन्सर निश्चित बरोबर आहे. असा तुमचा आता इथे हा सिक्वेन्स अँड सिरीज हा लेसन संपलेला आहे. हा लेसन सतत प्रॅक्टिसमध्ये असणं आवश्यक आहे. थोडी जरी गॅप पडली तरी आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण विसरायला चालू करू. त्यामुळं वेळच्या वेळी सोडवा. MCQचे कुठलीही पुस्तकं मार्केटमधून अवेलेबल करा आणि वेळ मिळेल तसं ते सोडवत राहा. तुम्ही जसजसे त्यातले प्रॉब्लेम सोडवत राहाल, प्रॅक्टिस होत राहील, तसं तुम्हाला ते चॅप्टर चांगला आणखी समजायला चालू. लक्षात आलं? आता मी परत एखादा, आता हे सगळे आपले इथनं पहिले खूप अवघडच लेसन आहेत. त्याच्यानंतर घेतलं थर्ड लेसन खूप अवघड आहे, ट्रिग्नॉमेट्रीचं थर्ड लेसन खूप अवघड आहे. तर आता मी काही दिवसाकरता जरा सोपा चॅप्टर सुरू करणार आहे. आधी मध्ये पुढे मागे जाऊन याच दिवसभरात पाहतो आणि सोपा चॅप्टर सुरू करतो. तसं तुम्हाला मी मेसेज टाकेल जे काय असेल ते. ओके, तयारी करून ठेवा.